नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नाचणीचे कडबू तयार करूया. माझ्याजवळ ही खूप सारी अगदी पिकलेली केळी आहेत. या केळ्यांपासून आपण आज नाचणीचे कडबू तयार करूया. 15 ते 20 पिकलेली केळी घेऊया. या केळ्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटूया. हे बघा, ही पिकलेली केळी याप्रमाणे वाटून घेतली आहेत. एक ओला नारळ खोवून घेतला आहे. 2 वाट्या गूळ घेतला आहे. गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा. जाडबुडाची कढई गॅसवर ठेवली आहे. यामध्ये हा गूळ घालायचा आहे. 1 ते 2 वाट्या पाणी घालायचे आहे. आता आपण हा गूळ विरघळवून घेऊया. हा गूळ आता विरघळला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा वेलदोडे पावडर घालूया. आता यामध्ये ही वाटलेली केळी घालूया. आता यामध्ये खोवलेले ओले खोबरे घालूया. आता हे सगळे साहित्य एकदा चांगले ढवळून घेते. हे सारण थोडे पातळ आहे. आपण 5 मिनिटे हे शिजवून घेऊया. हे बघा, यामधील खोबरे आता चांगले शिजले आहे. अर्धा किलो नाचणीचे पीठ घेतले आहे. हे नाचणीचे पीठ या कढईमध्ये घातले आहे. आपण याची उकड तयार करूया. 2 चमचे तूप घातले आहे. यामुळे हे सारण कढईला चिकटणार नाही. पुन्हा 2 चमचे तूप घातले आहे. हे नाचणीचे पीठ यामध्ये 5 मिनिटे चांगले गरम करूया. यामुळे याचा कच्चेपणा कमी होईल. आता मी गॅस बंद केला आहे. हे सारण थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवूया. ही केळीची पाने घेतली आहेत. सगळ्यात आधी आपण या केळीचे तुकडे करूया. हे बघा, याप्रमाणे केळीच्या पानाचे तुकडे आपण करायचे आहेत. केळीच्या पानाच्या वरील भागापासून हे पान असे वेगळे करायचे आहे. त्यानंतर अलगद असे तुकडे आपण करायचे आहेत. जर तुम्ही केळीचे पान उलटे धरून तुकडे केले तर ते तुकडे फाटतील. या पद्धतीप्रमाणे मी 10 ते 12 केळीच्या पानाचे तुकडे करून घेते. यामुळे हे सारण आपल्याला भरायला सोपे होईल. सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे केळीची पाने नीट पुसून घ्या, स्वच्छ करून घ्या. केळीच्या पानावर किडे असू शकतात. हे बघा, ही केळीची पाने 10 ते 12 मी घेतली आहेत. ही पाने आपण गॅसवर गरम करूया. हे बघा, या पद्धतीने केळीची पाने आपण गरम करायची आहेत. जेव्हा आपण यामध्ये सारण भरू त्यावेळी हे पान असे गरम केल्यामुळे फाटत नाही. आपल्याला ही पाने हवी तशी दुमडता येतात. जेवतेवेळी जर तुम्ही केळीची पाने वापरत असाल तर या पद्धतीने आधी गरम करून घ्या. यामुळे पाने फाटत नाहीत. आता मी सगळी पाने गरम करून घेतली आहेत. एक भांडे भरून थंड पाणी घेतले आहे. हे उकडीचे भांडे आहे. यामध्ये हे मोठे पातेले भरून पाणी घातले आहे. आता या भांड्यावर जाळी ठेवते. या जाळीवर 2 ते 3 केळीची पाने ठेवूया. ही बघा, ही केळीची पाने दुमडली तरी अजिबात फाटत नाहीत, कारण ही पाने आपण गरम केली होती. आता थंड पाणी घेतले आहे. यामध्ये एकदा आपण हात बुडवूया. हाताला पाणी लावून हा गोळा घ्यायचा आहे
आणि याप्रमाणे पसरवायचं आहे. जितकं पातळ थापता येईल तितकं आपण पातळ थापायचं आहे. आता आपण हे पान दुमडूया. हे दुमडलेले पान आपण या साठीमध्ये ठेवूया, म्हणजेच उकडीच्या भांड्यामध्ये ठेवूया. या पद्धतीने सगळ्या पानामध्ये असे हे सारण भरून उकडीच्या भांड्यात ठेवायचे आहे. आता सगळ्या पानामध्ये हे सारण भरून या साठीमध्ये ठेवले आहे. हे बघा, आता या भांड्यावर आपण झाकण लावूया. आता हे भांडे चुलीवर ठेवते. हे भांडे चुलीवर मोठ्या विस्तवावर 1 तासासाठी ठेवूया. ही साठी आता चुलीवर ठेवली आहे. 1 तासाने हे भांडे आपण खाली उतरवू शकतो. आता 1 तास पूर्ण झाला आहे. ही साठी गार होण्यासाठी बाजूला ठेवली होती. आता आपण हे नाचणीचे कडबू काढूया. केळीच्या पानावर केल्यामुळे हे अलगद काढता येतात. हे बघा, खूपच छान उकडले गेले आहेत आणि हाताला अजिबात चिकटत नाहीत. हे नाचणीचे कडबू तुम्ही दूध आणि तुपासोबत सर्व करा. हे चवीला खूपच छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.